राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. हातकणंगले तालुक्यातील वाठार वारणानगर मार्गावरील वाठारजवळ भरधाव जीपनं धडक दिल्यानं झालेल्या तिहेरी अपघातात दुचाकीवरील अंबाप येथील 5 वर्षाचा धैर्यशील उदय जाधव हा बालक जागीच ठार झालाय. आज उपचारादरम्यान वडील उदय जाधव यांचा मृत्यू झालाय. हा अपघात रात्री उशिरा झाला. अपघाताची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वाठार वारणानगर मार्गावर वारणानगरहून भरधाव वेगानं आलेल्या जीपनं तळसंदे गावच्या वळणावर एका दुचाकीला धडक दिली. या धडकेत वाळवा तालुक्यातील कुडत्रे येथील मोहन बाबासाहेब शेटे व पारगाव येथील माधुरी अनिल बुड्डे दोघे जखमी झाले. या दुचाकीला धडक देऊन पुढे जाण्याच्या प्रयत्नात जीपच्या चालकानं गाडी भरधाव वेगानं वाठारच्या दिशेने नेत असताना वाठारजवळील एका बाजूच्या पेट्रोल पंपासवर या जीपने वाठारकडून येणाऱ्या टायर सोबत धडक दिली. दरम्यान काही अंतरावर समोरून येत असलेल्या दुचाकीला धडक देऊन जीप रस्त्याकडेला नाल्यात जाऊन अडकली. या धडकेत दुचाकीवरील हातकणंगले तालुक्यातील अविनाश उर्फ उदय अशोक जाधव यांची पत्नी प्रियांका, मुलगी कृतिका व मुलगा धैर्यशील रस्त्यावर फेकले गेले. या धैर्यशील जागीच ठार झाला. गंभीर जखमी अवस्थेत उदय, प्रियांका व कृतिक यांना वडगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान अपघातस्थळी दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू साळुंके यांच्यासह महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.